आपण उस्मान पटेल यांच्याशी संपर्क साधावा। आज रुंद क्रिकेट संघ तुम्हाला थांबायचे आहे, कारण आज मात्र एकच संघ पात्रता फेरीमध्ये वाटचाल करणार आहे, पात्रता फेरी वाटचाल करणार आहे। यस, थँक्यू। नवीन सामना आपल्या समोर पेश होतोय। दोन विजेता संघ, एका बाजूला संघ आपण केदारनाथ ओवे कॅम्पला पाहतो, त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती खेळत असताना आपण इथे पाहतोय पेठाली संघ। मागील सामन्यामध्ये ऋतिक केनी चांगला खेळला होता आणि ओवे कॅम्प संघामधून आपण पाहिलं होतं खेळाडू अक्षय केसरकरला। हे दोन मॅन ऑफ द मॅच ठरले होते दोन सामन्यामध्ये, अक्षय केसरकर आणि ऋतिक केनी, आणि तो एक मोठा सामना आपल्या समोर। सर्व प्रेक्षक रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे। पाहूया लास्ट मॅच मध्ये इथे कोण पोहोचणार। मॅच ऑन, गोलंदाज तयार। उस्मान पटेल सामना पराभूत झाला, परंतु त्याची फॅन फॉलोइंग भरपूर मोठी आहे आणि रोहिंजन संघाचेच प्रेक्षक आता उस्मान समवेत फोटो काढतायत। हेच तर क्रिकेट आहे, रोहिंजनचे खेळाडू देखील, कारण उस्मानची फॅन फॉलोइंग भरपूर मोठी आहे। गोलंदाज सज्ज, मॅच ऑन। पेटाली संघ बॉलिंग। पहिला बॉल इन स्विंगर, आतमध्ये आला, टप्पा पडल्यानंतर खूप चांगला चेंडू, पहिला चेंडू डॉट। गोलंदाजीसाठी पेटाली संघाचा गोलंदाज श्रीधर केनी आलाय। टॉस जिंकला पेटाली संघाने, पहिली बॉलिंग घेतली। 5 ओव्हरची मॅच। या स्पर्धेमध्ये मला एक गोष्ट आवडली की प्रत्येक सामना 5 ओव्हरचा आहे, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, त्यामुळे फायनलला देखील सर्व सामने 5 ओव्हरचे खेळवले जातील। काय जबरदस्त स्पर्धा आहे, स्टँडर्ड आहे, क्वालिटी आणि चांगला फटका। यावेळी मात्र बॉल जातो लॉंग लेग, सीमा रेषा पार, श्रद्धांजली चौकार। क्या बात आहे। रायगडमध्ये पहिल्यांदा आपण सर्व सामने 5 शतकांचे पाहू आणि हा रेकॉर्ड श्रद्धांजली चषकाच्या नावावरती राहील पिसारवेमध्ये। बॉल तयार, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, 3 स्टंप सोडून खेळण्याचा मानस, लॉंग लेग करे मारायचा होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाहीये। डॉट बॉल, श्रीधर केनीकडे व्हेरिएशन आहे। मागील अनेक वर्षापासून या गोलंदाजला आपण पाहिलाय, तो त्याचा आलेख पुढे जात चाललाय। ऑब्जेक्शन गोलंदाजावरती। याच विनंती करेल आयोजक कमिटीला की आपण टीव्ही स्क्रीनवरती चेक करा। थर्ड अंपायर विजय पवार किंवा शैलेश, थर्ड अंपायर आयोजक कमिटीने स्क्रीनवरती पाठवायचा आहे किंवा मैदानामध्ये जो तुमचा ऑप्शन असेल तो निवडा आणि तो चेक करा। स्क्रीनवरती निर्णय दिला जाईल, आयोजकांची सूचना आली आहे। स्क्रीनवरती थर्ड अंपायर पाहतील। ऑब्जेक्शन घेतलाय बॉलरवरती, दबाव टाकण्याचा प्रयत्न। समोर आहे सजल भातोसे। गरज नव्हती या फटक्याची, कारण सरळ बॅटने तुम्ही धावा काढू शकता, परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, या अगोदर देखील तो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, थोडं काहीतरी वेगळं, परंतु पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये 15 धावा जरी आल्या तरी चांगल्या राहतील ओवे कॅम्प संघासाठी। ही महत्वाची मॅच आहे। श्रीधर केनी सध्या कमबॅक करतोय, चांगली गोलंदाजी, प्रचंड व्हेरिएशन। हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, ऑन ड्राईव्हचा फटका, मिड विकेटला फक्त सिंगल। खूप चांगली बॉलिंग, कमबॅक पेटाली संघाचं झालंय, मात्र हा गोलंदाज कंजूशी गोलंदाजी करतो। इकॉनॉमिकल बॉलिंग ओव्हर श्रीधर केनी, त्याने आतापर्यंत आपण पाहिलं 5 चेंडू, 1 चौकार आणि 5 धावा, परफेक्ट बॉलिंग। लास्ट बॉल, ओ कमबॅक, ओव्हर समाप्त, टाळ्या होऊन जाऊन द्या गोलंदाजसाठी। फक्त 5 धावा, 0 गडी बाद। श्रीधर केनी, वन ऑफ द फॅब्युलस गोलंदाज। आताच मी उस्मान पटेलचा उल्लेख केला, उस्मानचे फॅन्स त्याला मात्र सोडायला तयार नाहीयेत, इथे देखील त्याच्यासोबत सेल्फी काढताना आम्ही नेहमीच पाहिलाय उस्मान पटेलला। येस मागरू, तरी ती जे डी पाटील बघा आमचे परम मित्र आहेत, त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। जे डी स्वागत। आणि प्रवीणदर आपण विचार केला, अयोध्या श्रीराम प्रभू यांच्या दर्शनासाठी अयोध्या येथे गेलेले इथे रुंद क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते कृष्णा पाटील
कुंदन पाटील, रामनाथ पाटील, हेमंत पाटील आणि समीर पाटील यांच्या वतीने जय दुर्गा रोंजण क्रिकेट संघाने या पूर्वीच्या सामन्यामध्ये विजय संपादित केलं. त्यांच्यासाठी 2100 रुपयाचं बक्षीस ऑनलाईन इथे आलेलं आहे आणि ते बक्षीस मात्र कैलास दवणे पिसारवे यांच्याकडे जमा करण्यात आलेलं आहे. श्रीराम प्रभूंच्या दर्शनासाठी गेलेले आहेत अयोध्या येथे. त्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने स्वागती आणि आभारी व्यक्त करतो आणि वळतो समालोचन कक्षमध्ये प्रवीण टेंबे यांच्याकडे. छावा चित्रपट रिलीज झाला काल चित्रपटगृहामध्ये. मी विनंती करेल सर्व आमच्या मराठी बांधवांना की निश्चित छावा चित्रपट पहा. छत्रपती शंभू महाराज यांचा इतिहास तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल छावा चित्रपटामध्ये आणि खूप चांगले डायलॉग देखील छावा चित्रपटामध्ये आपण विकी कौशलचे पाहिले. हम शोर नहीं करते हम सीधा शिकार करते, हा देखील एक सुंदर वाक्य एनर्जीवाला आपण पाहिला. आणि त्यानंतर फाड़ देंगे मुघल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की. एक खूप चांगला चित्रपट आहे आणि आवर्जून मी तर म्हणेल या चित्रपटासाठी आपल्या संपूर्ण मराठी बांधवाने गर्दी केली पाहिजे. कारण हा छावा चित्रपट हा आपला इतिहास आहे, हा संपूर्ण जगाला समजला पाहिजे आणि त्या इतिहासातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे. महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार, दिशा दिली बॉलला, फक्त खराब बॉल मागे टाकला होता, पंच केला, लॉंग लेग सीमा पार, सजल बातोसेच्या बॅटमधून चौकार. टेनिस बॉल क्रिकेट मित्रांनो असा केलं इथे कोणी पैसा कमवला नाही. टेनिस क्रिकेटमध्ये आपण माणसं कमवली. माझे सरपंच संतोष शेठ म्हात्रे म्हटला ना तर हा व्यक्ती म्हटला तर शून्यातून वर आलेला माणूस आणि शून्यातून त्याने मैत्री निर्माण केली आहे, नातं जपलंय आणि यासाठी त्यांनी ही स्पर्धा ठेवली आहे श्रद्धांजली चषक. आपण मित्र कमवतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. स्ट्रॉंग अपील, इनसाइड एज, पंचांनी खारिज केली, डॉट बॉल. मॅच ऑन, चांगल्या मॅच तुम्हाला इथं पाहायला मिळते. परंतु सजल भातोसे सातत्याने रिव्हर्स शॉट खेळतो. जेव्हा रिव्हर्स खेळलाय त्यावेळी डॉट चेंडू आलाय. सरळ बॅटले त्याने चौकार मारले. मात्र त्याला रिव्हर्स खेळायला आवडतं, हे त्याचे अनोखे अदा आहे. तो पेश करतोय, परंतु गोलंदाजी चांगली आहे सध्या आर्यन केनीच्या माध्यमातून. 3 बॉल 1 चौकार आलाय. धाव फलकावरती 9 धावा. मॅच ऑन. धावा थोड्या कमी आहेत. समोर मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, ग्राउंड शॉट अलॉंग द कार्पेट, मिड विकेटला डीप मध्ये आहेत फिल्डर. थोडे फंबल झाले आणि फंबलिंग वरती 2 धावा पूर्ण होताना पाहिल्या. 2ने धाव फलक 1 और 1 11, 11 धावा. श्रद्धांजली चषक 2025 दुसरं पर्व पाहताय. मागच्या वर्षी 1 बाईक होती, परंतु या वर्षी 2 बाईक आणि टॉप मॉडेल अल्टो कार मालिकावीर एका ग्रामीणच्या खेळाडूला मिळेल. सर्वात मोठा पुरस्कार. या स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय राहील की कोणत्या खेळाडूला ती मालिकावीरची कार मिळाली. आतापर्यंत आम्ही अनेक बायकर मॅन पाहिले, परंतु आता पहिल्यांदा आम्ही इथे कार मॅन खेळाडू पाहू या स्पर्धेमध्ये. सर्वात मोठी भूमिका, त्यामुळे या स्पर्धेला मी A1 क्वालिटीचा दर्जा दिला. कारण टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना हा मोठा प्लॅटफॉर्म कोणी दिला तर संतोष शेठ म्हात्रे, रमेश शेठ म्हात्रे आणि गावदेवी जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे, ग्रामस्थ मंडळ पिसारवे. बिग शॉट, मॅक्झिमम ऑन द राईज, बॉल सीमा पार, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. अजय भातोसेच्या बॅटमधून मच नीडेड 6. थँक्यू. क्या बात आहे. माहोल बनलाय, परंतु माहोल बनलाच पाहिजे कारण की खूप मोठी स्पर्धा आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करा या स्पर्धेचा एकूण धनराशी पाहिली तर 4.5 लाख रुपये काउंटिंग होतात. कारची किंमत 6 लाख आणि त्यानंतर चषक 2 बाईक आपण काउंट केल्या तर 15 लाख रुपये हा बक्षीस समारंभामध्ये प्राइज सेरेमनी अंतिम रात्री केली जाईल. आणि त्यानंतर संपूर्ण कोटेशन पाहिला तर मला वाटतं 25 लाखाचा टर्नओव्हर
या स्पर्धेमध्ये आहे. किती मोठी स्पर्धा आहे आणि काय स्टँडर्ड आहे, काय क्वालिटी आहे, हे मोठं स्वप्न आहे संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश शेठ म्हात्रे साहेबांचं. ते सत्यामध्ये उतरलं आणि ही स्पर्धा A1 टुर्नामेंट बनली. या स्पर्धेमध्ये क्वालिटी आहे, या स्पर्धेमध्ये स्टँडर्ड आहे आणि या स्पर्धेची गुणवत्ता आकाशाला भिडणारी आहे. हो, गुड शॉट. चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग, उंची जास्त, लांबी कमी, स्क्वेअर लेग पुढे आला, डीप मध्ये झेल पकडला, फलंदाज बाद, पहिला विकेट, पहिला गडी गारद. सजल बातोसे वॉकिंग बॅक टू डग आउट. थँक्यू. सजल भातोसे आज चांगला केला नाही, कारण त्याने 11 बॉलमध्ये फक्त 12 धावा काढल्या. टेनिस बॉलमध्ये 11 बॉलमध्ये 12 धावा काढणं मला वाटतं थोडा बॅड परफॉर्मन्स आहे, कारण हा कमी चेंडूंचा केले, त्यामुळे 11 बॉलमध्ये तुम्हाला 32-33 तरी धावा पाहिजे होत्या. हरकत नाहीये. 18 वरती पहिला गडी बाद झालाय. फलंदाज सजल भातोसे अक्षय केनीला विकेट मिळाला. आता नंबर 3 वरती येतो मागच्या सामन्याचा हिरो अक्षय केसरकर. अक्षय केसरकर ज्याने चांगली दमदार कामगिरी केली, एका ओव्हरमध्ये 3 विकेट अक्षय केसरकरने घेतले. विकेट हॅट्रिक घेतली या खेळाडूने. आता तो फलंदाजीला आलाय. पहिला बॉल बीट झाला. अक्षय केनी बॉलिंग करतो, ज्याने 2021 मध्ये तब्बल 2 मॅडन ओव्हर टाकल्या होत्या एका नाईट रजनीमध्ये. टायगरमध्ये तो चमकला होता आणि एक भन्नाट वेगवान गोलंदाज आहे. लेग कटर, ऑफ कटर भरपूर चांगला करतो, कटर बॉलर, आणि बॉल ब्रेक देखील करतो. ही खासियत आहे अक्षय केनीची. लेग ब्रेकसाठी तो ओळखला जातो. प्रचंड व्हेरिएशन त्याच्याकडे. एक चांगला गुणवत्तेने भरलेला गोलंदाज अक्षय केनी. त्याचा रनअप छोटा आहे, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये त्याची बोटांची जादू, फिंगर रोल तुम्हाला प्रचंड आवडेल. सिंगल घेतली अजय भातोसे स्ट्राईक एंडला. त्याला माहिती आहे की गरज आहे धावेंची, आणि अजय भातोसेला शेवटपर्यंत टल ठोकून बसावे लागेल या मॅचमध्ये. श्रद्धांजली चषक दुसरं पर्व. बेगेट ऑन साईडला, ऑन कॉमेंट्री बॉक्स, फिल्डर आहेत व्हेरी क्लोज, चेंडू सीमा पार, कॅच ड्रॉप, षटकार, व्हेरी क्लोज. 1 सेकंड ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. झेल सुटलाय आणि चेंडू षटकार गेलाय. कॅच होती, जम्प घ्यायची होती खेळाडूला, परंतु हा षटकार गेलाय. लक फॅक्टर, किस्मत, नशीब अजय भातोसेचे चांगले आहेत या मॅच मध्ये. नशिबाचा षटकार ओवे कॅम्प टीमसाठी. क्या बात आहे. बॉल तयार, कॅचचं उत्तर ऑन साईडला, पुन्हा संधी, लॉंग ऑफ समोर आला, पुन्हा कॅच ड्रॉप. नशीब भाग्यवंत, लकी बॅट्समन अजय भातोसे. लगातार 2 झेल कठीण होते, दोन्ही झेल सोडले, फलंदाज बचावले गेले. गुड बॅटिंग. किस्मत भी बहादुर का साथ देती है, आणि हा खेळाडू थोडा बहादूर बनला या मॅच मध्ये. 5 बॉल, धाव फलकावरती 27, शेवटचा 1 बॉल, ओव्हर नंबर 3. अक्षय केनी वर्सेस अजय भातोसे. मॅच ऑन. 1 रन घ्यायची होती, डिफेन्स करण्याचा प्रयत्न, परंतु इथे कंप्लीट. स्ट्राईक रोटेट केली जाईल. 22 मध्ये सिंगल, अजय जाणार स्ट्राईक एंड वरती, परंतु विकेट किपरला गरज नव्हती. कदाचित त्याने चेंडू सोडायचा नव्हता, हेच त्याला बॉलिंग टीम सांगतायत, कारण अजय भातोसे स्ट्राईक एंड वरती जाणार. शेवटच्या बॉलवर 1 धाव आली आहे. धाव फलकावरती 28 आणि 12 चेंडू महत्वाचे असतील. चांगली बॉलिंग केली अक्षय केनीने. त्याच्या 6 बॉलमध्ये धावा 9 आल्या. सजल भातोसे बाद झाला. 28 धावा, 12 चेंडूचा खेळ. विकेट किपरची 1 चुकी आणि 2 सुटलेले झेल. या सामन्यामध्ये 3 वेळा एखाद्या बॅटरला जीवनदान भेटले महागुरु. लगातार 3 वेळा 2 कॅच आणि स्टंपिंग. काय नशीबवान फलंदाज आहे अजय भातोसे. किस्मत बहादुर का साथ देती है. क्या बात आहे. 12 बॉलचा खेळ बाकी. महागुरु सातत्याने फायनल पर्यंत या स्पर्धेमध्ये जोडले जातील. डिमांडेबल समालोचक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक आम्ही त्यांना म्हणतो, आणि त्यांच्या विना कोणतीही नाईट स्पर्धा होणे मला तर वाटतं अशक्य असेल. सध्या त्यांचं शेड्यूल देखील बिझी आहे, परंतु श्रद्धांजली चषकला ते शेवटच्या रात्रीपर्यंत राहतील यात मात्र शंका नाहीये. 12 चेंडूचा खेळ बाकी, 28 धावा, आणि अजय भातोसेला 3 जीवनदान मिळाले, 2 झेल ड्रॉप आणि 1 स्टंपिंग. बघूया नुकसान भरपाई काय असेल या 3 प्रश्नांची. दुसरा स्पेल करताना पुन्हा एकदा श्रीधर केनी. पहिला बॉल,
स्ट्रॉंग अपील, लेग बिफोर विकेट. 3 खेळाडू जोरदार अपील करतायत, स्ट्रॉंग अपील, नॉट आउट. हाईट फॅक्टर पंचांनी पाहिली, त्यानंतर पंचांनी लेंथ लाईन पाहिली. जर या 3 गोष्टी या मॅचमध्ये नसतील, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिडल ऑफ द स्टंप, तर नॉट आउट दिला जातो. अजय बातोसे खेळतोय सध्या, त्याच्यासाठी अपील केली. तो मोठा फलंदाज आहे. हेमंत केने देखील विकेटच्या मागे अपील करताय सध्या. 28 चौथा ओव्हर. फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून गल्लीकडे बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला गेला. डीप मध्ये फिल्डर आहे, स्ट्राईक रोटेट केली जाईल. हे होणार का? स्ट्राईक रोटेट, परंतु अजय बातोसे जेव्हा पोहोचला तेव्हा तो खेळाडू स्ट्राईक वरती थांबला होता. आणि रायगड ग्रामीण बॉल टेनिस क्रिकेटचे नियम आहेत, दोघांना स्ट्राईक सोडावी लागते. अजय बातोसेला मला वाटतं पुन्हा नॉन स्ट्राईक एंडला जावं लागेल. रूल्स नुसार हे तर नेहमीच आपण पाहिलंय. एकच धाव इथे मिळेल. अजय नॉन स्ट्राईक एंडला थांबेल, त्याला सातत्यानं स्ट्राईक घ्यायचे, धावांचा पाऊस पाडायचा. परंतु अक्षय केसरकर मागच्या सामन्याचा हिरो होता, त्याला दाखवावं लागेल की त्याच्याकडे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी होती. तो अक्षय केसरकर मागच्या मॅचचा हिरो, त्याला थांबावं लागेल. फुलटॉस बॉल समोर मारलाय, स्ट्रेट हिट, इनफिल्डच्या मधोमध. एकच धाव मिळेल. धावांचा पाऊस पडत नाहीये, सिंगल डबल येत आहेत. आणि आत्ता धाव फलकावरती श्रीधर केने दुसरा स्पेल करतो, 30 धावा. मॅच ऑन. यानंतर शेवटची मॅच होणार. रोहिंटन संघ आणि एक संघ इथे पुढे जाणार. आज काल 2 संघ पुढे गेले. काल नेरे संघाने 70 धावा चेस केल्या कोंडेवालच्या विरोधात. धावा चेस देखील होता त्या मैदानावर. लो फुलटॉस बॉल मिड ऑफला. ओ गुड फिल्डिंग. फलंदाज बाहेर येत आहेत. गुड कॅच. अजय बातोसे वॉकिंग बॅक टू डग आउट. दुसरा गडी बाद होतोय केदारनाथ 11 ओवे कॅम्प संघाचा. थँक्यू. अजय बातोसे बाद झाला. त्याने आपल्या संघासाठी 8 चेंडूमध्ये 2 षटकार मारले. चांगली कामगिरी केली. 15 धावा कुठल्या. आत्ता आला योगेश जाधव. धाव फलकावरती आहे 30 धावा. मॅच ऑन. श्रीधर केने. ओ गुड शॉट. योगेश जाधव बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. मॅक्झिमम ह्यूज 6. थँक्यू. संघर्षाचा षटकार. योगेश जाधवच्या बॅटमधून पहिला बॉल वरती त्याने षटकार मारलाय. मॅक्झिमम ह्यूज 6. षटकाराची गरज होती. मच निडेड 6 बाय योगेश. धाव फलकावरती स्कोरबोर्ड 36. मॅच ऑन. 36 धावा. पुन्हा एकदा वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. बॅक टू बॅक इन अ रो. 2 बॉल 2 6. ऍक्शन रिप्ले. ज्या दिशेकडे पहिला बॉल षटकार गेला तिकडेच दुसरा षटकार ठोकलाय फलंदाज योगेश जाधवने. जबरदस्त फलंदाजी आणि जोरदार फटकेबाजी. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. 2 बॉल 2 षटकार. पेटाली संघाचे धाबे दणाणले. त्यांनाही शॉक बसलाय. श्रीधर केने मेन बॉलरला मार बसलाय. दुसरा स्पेल मात्र थोडा खराब ठरला. आणि 12 धावा ओवे कॅम्प संघासाठी जीवनदान ठरतील. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. फर्स्ट इनिंग धाव फलकावरती संघ पोहोचला इथे 42. ओवे कॅम्प संघ 42. काय जबरदस्त खेळ राहिला. 14 धावा आल्या या 6 बॉलवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा, दुसऱ्या ओव्हर 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आणि आत्ताच 14. मात्र इथे शेअर मार्केट थोडा वाढलाय. 42 शेवटचे 6 बॉल. एक चांगला स्कोर बनलाय. आपण पाहिला हाच पेटाली संघ ज्या संघाने आपण विचार केला तर मागील मॅचमध्ये नितलस संघाला पराभूत केलं. 39 धावांचं टार्गेट असताना धावा चेस केल्या या पेटाली संघाने. आणि ओवे कॅम्प संघाचा विचार केला त्याने सांगडे संघाला पराभूत केलं. 33 धावा चेस केल्या.
दोन्ही संघाने धावा चेस केल्यात पहिल्या सत्रामध्ये. पहिला बॉल, ओ पुन्हा एकदा बिग शॉट कॉम्बॉक्स मध्ये. ऐवा कॅच होणार नाहीये. 3 षटकार बॅक टू बॅक. कहाणी में ट्विस्ट. कहाणी में ट्विस्ट. 3 बॉल 3 षटकार. आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण आमचा जन्म संघर्षाच्या मातीत झालाय. ओव्हर कॅम्प टीम सांगते. हम भी किसी से कम नहीं. आओ देखे जरा किसमें कितना है दम. व्हाईट बॉल. बघा अविक शेठ मादे यांचं आगमन झालं. त्यांच्या समवेत संजय म्हात्रे फलंदाजाने मात्र यापूर्वी त्यांचं षटकाराने स्वागत केलेलं आहे. 3 षटकार. त्यानंतर व्हाईट बॉल आलाय. 19 धावा आल्या. थर्ड अंपायर रेफर केलाय व्हाईट बॉल साठी, की व्हाईट फॅक्टर त्यांना देखील चेक करायचं आहे. थर्ड अंपायर चेक करते. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर वेट अँड वॉच. चेंडूची उंची देखील चेक केली जाईल या बॉलवरती, ती महत्वाची असते. उंच खुऱ्याचा गोलंदाज प्रथमेश केनी आहे, तोही चांगला बॅटर आहे. पहिला बॉल षटकार आणि त्यानंतरचा हा एक चेंडू आपण पाहिला. सुनील तांडेल सर बेलवली हे तिसरे पंच चेक करतायत टीव्ही स्क्रीनवरती. योग्य निर्णय दिला जाईल. tenniscricket.in सध्या अनेक प्रेक्षक जोडले गेलेत. व्हाईट बॉल. 3 बॉलवर 19 आल्या मागच्या 3 बॉलवरती, आणि हा सामन्याचा टर्निंग पॉइंट आहे. धावांचा पाऊस पडलाय. मॅच ऑन. बॉल तयार. मागे ठेवली लेंथ. बॉल पिक करू शकले नाही. डॉट बॉल 0. कमबॅक केलं प्रथमेश केनीने. त्याच्याकडे चांगला व्हेरिएशन आहे, विविधता आहे त्याच्या बॉलिंगमध्ये. सातत्याने तो बदल करतो आपल्या ॲक्शनमध्ये हा प्रथमेश केनी. बॅटरपासून लांब ठेवला जातो हा बॉल. लेंथ, टप्पा योग्य, परफेक्ट बॉलिंग, इंटेलिजंट बॉलिंग परफॉर्मन्स. सध्या तो कमबॅक करतोय षटकारानंतर. रोमांचक सामना. पुन्हा त्याच अँगलने टप्पा मागे ठेवला. थोडासा हाईट फॅक्टर इम्प्रूव्हाइज केला. कलात्मक गोलंदाजी. चांगला बॉलर तोच असतो जो इन स्विंग आउट स्विंगर करतो, आणि हे गोलंदाजी सध्या सुरू आहे. पहिला चेंडू स्लॉटमध्ये होता, षटकार बसला, आणि त्यानंतर इन स्विंगर चेंडू पाहिले आपण. लगातार 2 बॉल डॉट. लास्ट ओव्हर धावफलकावरती ओव्हे कॅम्प संघ पोहोचला 49-49. 3 बॉल बाकी आहेत. टार्गेट सेट करायचंय. स्ट्राईक एनला आपण पाहतोय अक्षय केसरकर, आणि आता 3 बॉल डॉट. काय मॅच आहे. जबरदस्त गोलंदाजी. 3 षटकार पाहिले, 3 डॉट बॉल पाहिले. 50-50 सामना आहे. परिस्थिती दोघांसाठी समान आहे. दोघांनी आक्रमक भूमिका ठेवली इथे. हम किसी से कम नाही. दोघांचं योगदान 100%. बिग फाईट. बॉल हवेमध्ये कट झालाय. 4 बॉल डॉट. टाळ्या या गोलंदाजसाठी. प्रथमेश केनी ऑन फायर. पाच बॉल 7 धावा. 1 षटकार लागल्यानंतर एक व्हाईट बॉल. चांगली बॉलिंग प्रथमेश केनी. लास्ट बॉल लास्ट ओव्हर. पहिला सत्र फर्स्ट इनिंग. 49 धावा. टीम ओव्हे कॅम्प. लास्ट बॉल. येस, एकदा टाळ्या होऊन जाऊन दे या खेळाडूसाठी. फक्त 7 धावा या एका ओव्हरमध्ये आल्यात, आणि शेवटचा बॉल डॉट आहे. धाव मिळणार नाहीये. 49 वरती पहिला सत्र समाप्त झाला, आणि ही मॅच जिंकण्यासाठी टीम पेटाली संघाला करायचे 50. 10च्या रन रेटने येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये. महागुरु जबरदस्त खेळ राहिला दोन्ही संघांचा, आणि दोन्ही संघांना आपण इथे शुभेच्छा देऊया. एक चांगली मॅच पाहायला मिळाली, आणि महागुरु देखील खुश आहेत. एक सुंदर आयोजन पाहिल्यानंतर मी आता उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये चर्चा होणार जो मालिकावीर ठरेल, आणि या स्पर्धेचं ज्याप्रमाणे VIP डाईज आहे, जी आपण महागुरु गॅलरी पाहतो, हे भरपूर कमी स्पर्धेमध्ये रायगडमध्ये पाहायला मिळतो. असे सुंदर आयोजन. 50 धावांची गरज सेकंड इनिंगमध्ये. दुसऱ्या सत्रात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जॉईन करतील आमचे मित्र रोशनजी पाटील सर शिरवली. तोपर्यंत जाऊया DJ सूरज SDC.
वाक्या बादे स्वर्गीय लोकनेते दिवंगत दीपा पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेले हे क्रिकेटचं नंदनवन. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित स्वर्गीय निरावंती म्हात्रे श्रद्धांजली चषक 2025 ही आपण दमदार स्पर्धा पाहतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच पिसारवे आणि त्यांच्या सहसाथीनं सन्माननीय श्री रमेश शेठ म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमानानं ही दमदार श्रद्धांजली चषकाची आपल्याला मैफिल पाहायला मिळते. पेठाली क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर क्रिकेटचा आनंद घेणारे सन्माननीय प्रल्हाददादा केनीसाहेब पेठाली, सरचिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. अगदी बक्षिसांची आपल्याला इथे खैरात पाहायला मिळते. अनेक पाहुणा वर्ग या आणि स्पर्धेमध्ये येतो. सन्माननीय राजेश महादेव पिसारवे यांच्या वतीने सुद्धा पेठाली क्रिकेट संघाच्या फलंदाजांना षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. अगदी आणि प्रत्येकी षटकारासाठी अविक शेठ महादेव पिसारवे यांच्या वतीने फलंदाजाला 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ओ टू रोशन पाटील शिरवली. थँक्यू सो मच महागुरु. तात्काळ उत्तरार्धाच्या कालखंडाकडे लक्ष वेधित केलं जाईल, जिथे खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 49 पाहिली आणि उत्तरार्धामध्ये 50 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली विरोधात खेळत असताना केदारनाथ 11 ओवे कॅम्प. आता क्रिकेट रसिकांची आपण तुफान गर्दी पाहायला मिळते. अगदी रायगड ठाणा या लढतीमध्ये ट्रॅफिक जाम पाहायला मिळेल. 19 तारखेला हा क्रिकेटचा देखना सोहळा, याची देई याची डोला. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. टेनिस क्रिकेटला आयाम देणारी स्पर्धा, टेनिस क्रिकेटला वैभवाच्या शिखरावरती घेऊन जाणारी स्पर्धा, टेनिस क्रिकेटची श्रीमंती जगासमोर आणणारी स्पर्धा, अर्थातच श्रद्धांजली चषक 2025. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन राजेशाही थाटात. A1 दर्जाचं A1 क्वालिटीचं आयोजन. उत्तरार्धाच्या कालखंडाला होती सुरुवात. उत्तरार्धामध्ये अगदी 50 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल इथे काहीसा खराब पाहायला मिळतो. अगदी वाईट बॉल. खेळाचं उत्तरार्ध. पहिली सलामीची जोडी प्रथमेश केनीच्या साथीनं ऋतिक केनी. या जोडीला इथे कमाल करणं हे तितकंच गरजेचं असणार आहे. ओहो, जोरदार अपील, लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. पहिला ते धक्का, पहिला कराराधी धक्का पाहतो टीम पेठालीला. खेळाडू बाद होतोय. प्रथमतः प्रथमेश केनी. बॅक टू द पवेलियन. डीजे म्युझिक, डीजे सूरज. तर थँक्स डीजे. इथे हेमंतदादा म्हात्रे ओवेगाव यांच्या वतीने ओवे कॅम्प क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. आणि प्रत्येकी विकेटसाठी हेमंतदादा म्हात्रे ओवे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. महागुरु, दुसऱ्या रात्रीमध्ये एवढा पैसा उडतो. अगदी अंतिम रात्रीमध्ये तर निश्चितच रायगड ठाणा मॅच मध्ये अगदी पैशांचा पाऊस पडेल या दर्जाचा काहीसा माहोल पाहायला मिळतो. अगदी लाखो रुपयांची उलाढाल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अगदी रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची अगदी अल्पावधीतच पूर्णपणे चर्चा पाहायला मिळते. त्या दर्जाचा दर्जा पाहायला मिळतो. अगली पेशकश, काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ कडे हा फटका दागण्याचा प्रयत्न होता, परंतु तात्काळ इथे विकेटचं राहिलं पतन. पाठोपाठ लगातार 2 गडी बाद. रमलास वेड्या आधी संसारात, रमलास वेड्या आधी संसारात, आता तुला
तुला दिसली का पंढरीची वाट, आता तुला दिसली का पंढरीची वाट. रमलास वेड्या आधी संसारात, रमलास वेड्या आधी संसारात, आता तुला दिसली का पंढरीची वाट, आता तुला दिसली का पंढरीची वाट. गोलंदाजाचा इथे रॉयल थाट पाहायला मिळतो. नयनरम्य गोलंदाजीची आखणी केली जाते. पाठोपाठ दोन खेळाडूंना खेळाडू कक्षेची वाट दाखवली या गोलंदाजानं. काय रॉयल थाट राहिलंय. पहिला धुरंधर गोलंदाज अजय भातोसे. अगदी रायगड जिल्ह्यातील एक दमदार आयोजन पनवेल प्रीमियर लीग मध्ये कारगर ओवेचं मैदान ज्यानं गाजवलं असा दमदार खेळाडू, अगदी मालिकावीर हा किताब जिंकणारा औल्या क्रिकेटपट्टू, अष्टपैलू गुणवान खेळाडू अजय भातोसे. त्याचा अजय रथ पुढे मार्ग सोताना पाहायला मिळतो. समोर डाकुरा फलंदाज अक्षय केनी. दुवादार खेळी त्याला करावी लागेल. येता क्षणी आक्रमण चढवण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह केले. नॉसा केला धोका आहे. डायरेक्ट लीड केली जाते. 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. जलद गतीनं, अति वेगानं, अति खोऱ्यानं ही धाव इथे प्राप्त केली जाते. अकाउंट्स ओपन केले. ज्या दर्जाचा आपण पहिला बॉल वाईट पाहिला, त्यानंतर अगदी या 2 धावा काहीशा फलदायक ठरल्या जातील. उत्तरार्धामध्ये 50 गाठायची. 2 संघांचा विचार केला. दोन्ही संघ तितकेच तरबेज आहेत आणि 2 बलाढ्य संघामध्ये क्रिकेटच्या सारीपाटावरती एक दमदार सामना. गोलंदाज अजय भातोसे पूर्णपणे आग ओकणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून इथे समर्पित केली जाते. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश, काउंटर अटॅक. चेंडू पडल्यानंतर काहीशी उसळी प्राप्त केली जाते. परफ्यूम बॉल, परफेक्ट बॉल, मॅजिक बॉल सफर केलाय आपल्या भात्यातून. अगदी या षटकातील चेंडूंची आपण सफर पाहिली. 4 चेंडूंचा भेदक मारा राहिला आणि 4 चांद लावणारी गोलंदाजी या षटकादरम्यान पाहायला मिळते. 2 फलंदाजांचा खात्मा राहिला आणि हे पाहता अगदी तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती पूर्णपणे वाखाणण्याचं जो कार्य. पंचम बॉल ऑन ड्राईव्ह, अगदी लॉंग ऑन कडे फटका टाकण्याचा प्रयत्न. खर्रा फिल्डिंग. अगदी प्रत्युत्तरार्ध या चेंडूगणिक अगदी धावा जलद गतीनं प्राप्त होत आहेत. सांघिक कोठ्यामध्ये काहीशी नाराजी नाट्य पाहायला मिळतं. कारण ही एक धाव खूप इम्पॉर्टंट असते. जिथे 1 धाव तिथे आला 2 धावा. सांघिक कोठा पुढे मार्गस्थ होतो. एकूण धावा धावपटलावरती 5 पाहायला मिळत आहेत. पंचम धावसंख्या धावपटलावरती पंचम बॉलचा मारा पाहायला मिळतो. पंचतारांकित स्पर्धेमध्ये श्रद्धांजली चषक 2025 चेंडू क्रमांक 6. अंतिम बॉल, बॅटची कडा. अगदी या षटका दरम्यान 3 फलंदाजांचा खात्मा. रसरसलेली तुझी जवानी माझ्या मनाला करते दिवाणी, अगं होऊन जाऊ दे इश्काची मेजवानी, कारण तू दिसतेस माझ्या ग बायकोवानी. सबसे क्या नहीं गा. पोपट मैना म्हणून म्हणायचं आहे. पोपट मैना पण दोघा, ये पोपट मैना पण दोघा एकाच पिंजऱ्यात राहू, रोज एकमेकाला लावू, रोज एकमेकाला लावू, जीव एकमेकाला लावू. पोपट मैना पण दोघा एकाच पिंजऱ्यात राहू, ये वाह, क्या बात है. डीजे आपका तो क्या कहना. जीव लावणारी ही संगीताची मैफिल VIP डायज वर देऊन अगदी आमचा पाहुणा वर्ग, आमचा ग्रामस्थ वर्ग या अगदी गाण्यांची लयलूट संगीताची मैफिलीमध्ये ते दंग आहेत. कारण दंग करण्याचं संगीत DJ सूरज यांच्या माध्यमातून इथे समर्पित केलं जातं. पहिलं षटक अति वेगानं समाप्त होताना पाहिलं, जिथे धावा बनल्यात अगदी 5, अजूनपर्यंत 45 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम पेठालीला. अगदी गोलंदाज गौरव सकपालसाठी कॅश प्राइज झाले. 2 विकेट काढले तर सन्माननीय पाहुणे राजू गँग यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा धनादेश
गौरव सकपालला तात्काळ दिले जातील. पहिला बॉल त्याच्या माध्यमातून वाईट पाहायला मिळतो. अगदी 3 गड्यांचा आपण खात्मा पाहतो. आता समय सूचकतेनं फटकेबाजी करावी लागेल ऋतिक केनीला. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेला अखंड भारतामध्ये इथे आपण पाहिलं जातं. ओहो, प्रहार केलाय, काउंटर अटॅक, फटका भारी आहे, दमदार कामगिरी, फलंदाज आक्रमक होतोय. ऋतिकच्या बॅटमधून हा धमाकेदार चौकार. खाली वाकविन मी इसका दाखविन मी खाली वाकविन मी इसका दाखविन मी मला समजू नको आडू पाडू या. समजू नको आडू पाडू. वा क्या बात आहे. सूरज चौधरीचा पॅन्डरच असा आहे, अगदी 12 वाजल्यानंतर त्याची संगीताची मैफिल एक वेगळ्या उंचीवरती असते आणि ती उंची पाहायला मिळते. ओहो, प्रहार, काउंटर अटॅक, गुडघ्यांचा वापर केला आणि त्यात नंतर बैठक फटका खेळलाय. बॅक टू बॅक लगातार 2 चौकार, चौके पे चौका, चौके पे चौका. हिरो बनने का मौका ऋतिक केनीला. पहा, लगातार 2 चौकार पाहिले. धावत संख्या धाव पुस्तकावरती जाऊन पोहोचते. चौदा धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. गोलंदाजावरती आता पूर्णपणे अटॅकिंग बाणा पाहायला मिळतो. जतीनजी गोंधळी सर उसाटणे यांच्या माध्यमातून सुसाट वेगाचं एक गुणसंख्याक लेखन. अगदी बाहुबली स्कोरिंगची भूमिका, त्या दर्जाचा बाहुबली फटका, दमदार श्रद्धांजली षटकार. तर पेटाली क्रिकेट संघाच्या फलंदाजांना प्रत्येकी षटकारासाठी अभिषेक मादे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एकूण धाबा धावपटलावरती मागरू 20 धाबा पाहायला मिळत आहेत. अजूनपर्यंत मोठा पल्ला गाठायचे, चेंडूंची मागणी केली जाते. 50 धाबा बनवायच्या या उत्तरार्धामध्ये. अगदी अटके पार झेंडे रोवण्याच्या इराद्यामध्ये खेळत असताना स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेटाली संघाचा खेळाडू पा हेमंत केनी यांच्या तालमीमध्ये घडलेले एक खेळाडू ऋतिक केनी असतील, परेश केनी, एक वेगळ्या दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 21 चेंडू आणि अद्याप जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना अजूनपर्यंत काहीसा बॅलन्स पाहायला मिळतो. पाठोपाठ लगातार 2 सामने जिंकला. जयदुर्गा रोहिंजन आशिष पाटील यांची सेना पुढे मार्गस्थ होते. नुकताच बाग 11 तळोजे संघाला धूळ सारत या संघानं बाजी मारली. या स्पर्धेतील तो होता सर्वाधिक धक्कादायक निकाल. पहिला सामना टेमुडे संघाविरोधात तलोजे या संघानं बाजी मारली, परंतु तात्काळ उस्मान पटेलच्या सेनेला तात्काळ नमोद पुढच्या दिशेनं मार्गस्थ झाला. जयदुर्गा रोहिंजन क्रिकेट रसिकांची मनं जिंकली टीम रोहिंजन, परंतु त्या दर्जाचा हा सामना पाहायला मिळतो. ओहो, प्रहार करण्याच्या इराद्यामध्ये हा फटका खेळलाय, परंतु व्हाईट बॉल चा इशारा येतोय. 1+4 5 रन्स पंजाब. वा क्या बात आहे. टेनिस क्रिकेट .in वाले सुद्धा हे मनमुराद संगीत ऐकतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 25 वरती. पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा टीम पेठालीला. प्रहार केला कार्पेट, अगदी ऑफ ड्राईव्हचा देखना फटका कन्वर्ट केलाय. रिंगण तोडता आलं नाही आणि इथे पाहतो अगदी डॉट बॉल. अंतिम चरणामध्ये समीकरण येऊन पोहोचते. 20 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता आहे. गोलंदाज गौरव सकपालला कमबॅकिंग कार्य इथे सिद्ध करावं लागेल आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळला. एक मोठा टोलेजंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता खेळाडू ऋतिक केनीचा, परंतु पाठोपाठ लगातार 2 चेंडू डॉट राहिले. या दर्जाचं षटक हाताळलं
तर पूर्णपणे गौरव सकपाल आपली दहशत इथे प्रस्थापित करू शकतो. त्या दिशेनं काहीशी घोडदौड पाहायला मिळते. गौरव सकपाल ऑन फायर. अगली पेशकश लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून शिरकाव, चेंडू सीमा पार, दमदार शानदार रुबाबदार श्रद्धांजली चौकार. तरी ती स्कोर तर अगदी 2 षटक समाप्त होतात महागुरु. धावा लागतायत. धावा पडला मध्ये 29. येणारे समीकरण 18 चेंडू 21 धावा संख्येची आवश्यकता. तरी ती थँक्स रोशन. बघा आमचे सर्व समालोचक, DJ ऑपरेटर, पंच, आमचे तिन्ही त्रिवेणी संगम पंचांसाठी, त्यानंतर टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रसारण आणि कॅमेरामॅन यांच्या प्रत्येकीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज शुभम संतोष म्हात्रे याच करून खऱ्या अर्थाने देण्यात आलेला आहे. आणि आमचे व्यवस्थापकीय स्टेजची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे मधुकर केनी यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राईज शुभम संतोष म्हात्रे स्पर्धा ऑर्गनायझर कमिटी स्पर्धा ऑर्गनायझर आहेत, त्यांच्या वतीने ही बक्षिसांची बरसात झालेली आहे. त्यांचं आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आम्ही इथे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. शुभम संतोष म्हात्रे म्हटलं तर माजी सरपंच निरावंती संतोष म्हात्रे यांचे ते सुपुत्र आहेत. चला सामन्याकडे बोलूया. अगदी कालाचा महिमा कालच जाणे, कठीण तुमच्या अचानक जाणे, आजही घुमतो सोर तुमचा कानी, वाहताना श्रद्धांजली डोल्यात येते पाणी, वाहताना श्रद्धांजली डोल्यात येते पाणी. श्रद्धांजली चषकाची आपण मैफिल पाहतो आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे रॉयल आयोजक सन्माननीय श्री संतोष शेठ माद्रे, माजी सरपंच पिसारबे आणि सन्माननीय श्री रमेश शेठ माद्रे. शेठ ही पदवी त्यांना जनतेने दिली आहे. शुद्ध बीजापोटी फले रसालो गोमटी या संत वचनाशी साजेस ठरणार राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे संतोष शेठ रमेश शेठ. सबसे ग्रेट संतोष शेठ, सबसे ग्रेट रमेश शेठ. एक दमदार बाणा या संपूर्ण आयोजकांचा पाहायला मिळतो. ओहो अगली पेशकश. अगदी हा झेल होता की काय, अगदी तो निसटलाय. यष्टी रक्षकाकडून ही घोडचूक घडली आहे, परंतु ही चूक किती महागडी ठरेल हे सुद्धा पाहावं लागेल. अगदी ओवे कॅम्प या संघासाठी केदारनाथ 11 ओवे कॅम्प संघाचा धुरंधर गोलंदाज अजय भातोसे. या गोलंदाजामध्ये क्षमता आहे, या गोलंदाजामध्ये कुवत आहे, पॉटेन्शियल ठासून भरलंय. असा हरवणारी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपली आग ओकतोय. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 16 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावा संख्येची आवश्यकता. सामना बनवलाय गोलंदाज अजय भातोसेनं. अगदी ऑलराऊंडर भूमिका, अष्टपैलू गुणवान खेळीच्या जोरावरती अखंड रायगड जिल्ह्यामध्ये आपली ख्याती प्रस्थापित करणारा हा दमदार खेळाडू अजय भातोसे ऑन फायर. परंतु समोर पाहायला मिळतो ऋतिक केनी स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक किरवली या स्पर्धेमध्ये यंदाच्या हंगामामध्ये ज्यांनी स्वप्नातील अजून एक मोटरबाईक जिंकली असा ऋतिक केनी सुद्धा हा आक्रमक शैलीचा खेळाडू आहे. छोटा पॅक बडा धमाका तो दाखवू शकतो, इतकी ताकद आहे ऋतिक केनी मध्ये. एक बिग बॅटल दाखवून देतो. हॅम्बर शॉट, हातोडा फटका, दमदार चौका. आक्रमक शैलीने हा फटका केला असताना येतोय चौकार. अगदी स्क्वेअर लेगचं क्षेत्र हे खाली होतं, हे पाहिलं, हे हेरलं आणि त्यात नंतर ही चपराक पाहिली. अगदी हातोडा कशा पद्धतीनं चालवायचा हे दाखवून देतो. ऋतिक केनी आक्रमक झालाय. समीकरण 14 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावा संख्येची अद्यापर्यंत आवश्यकता. ओहो अलवार पद्धतीनं फटका केलाय, नाश्ता केला, धोका होता. परेश केनी आपल्या घरामध्ये तात्काळ इथे वापसी करतो. रंगतदार स्थितीमध्ये सध्याच्या घडीला हा आपल्याला सामना पाहायला मिळतो. 13 चेंडू 16. हा चेंडू इम्पॉर्टंट असेल ओवे कॅम्पसाठी. इथे डॉट बॉल आला तर दबाव वाढू शकतो.
पेटाली संघावरती, परंतु येथे एखादा मोठा फटका दबाव वाढेल ओवे कॅम्प या संघावरती आणि ते दबाव छेडण्याचा प्रयत्न ऋतिकीनीच्या माध्यमातून अजून एक दमदार चौकार. अगदी दमदार स्थितीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये हा सामना येत असताना समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. आज तुफानी प्रेक्षकांची आपण गर्दी पाहिली. तरी ती स्वर्गीय महादेव काका 11 विकास स्पोर्ट बेटाली क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी षटकारासाठी अविक शेठ महादेव पिसारवे आणि राजेश शेठ महादेव पिसारवे यांच्या वतीने 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. म्हणजे एका षटकारासाठी इथे या दोन सिलेदारांच्या वतीने 2,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. अगदी बक्षिसांची आयाम आणि रोशन खऱ्या अर्थाने यापूर्वी शुभम संतोष म्हात्रे ज्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने आदरांजली स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे त्यांचे ते सुपुत्र आहेत शुभम. आणि शुभमच्या वतीने सर्व समालोचक ग्रुप आहेत, पंच कमिटी आहे, डीजे या सर्वांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे. ओहो लढत चांगली पाहायला मिळते. 12 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता असताना या चेंडूगणिक लागतोय झटका क्रमांक 4 खेळाडू बाद होतोय. परेश केनी बॅक टू द पवेलियन. वा क्या बात आहे. ही आपण संगीताची मैफिल पाहतो. ही खासियत आहे डीजे सँडी यांच्या पॅनल मधील अव्वल दर्जाचा आमचा हा लाडका होत करू डीजे मास्टर डीजे सूरज चौधरी. दमदार कामगिरी, गाव वलवली तो माजवतोय या स्पर्धेमध्ये खलवली. दमदार कामगिरी. प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयोवा झेलसाठी अभिक शेठ महादेव पिसारवे यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अगदी अंतिम टप्प्यामध्ये समीकरण इथे पाहायला मिळेल. अगदी पहिलाच बॉल विकेटचं राहिलं पतन आणि आता समीकरण 11 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज अक्षय केसरकर. केसरयुक्त गोलंदाजीची आखणी. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. याही लढतीमध्ये आग ओकणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1 षटक हाताळलं होतं, 3 धावा खर्च केल्या होत्या आणि या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक संपादन करणारा एक दर्जेदार गोलंदाज अक्षय केसरकर याही लढतीमध्ये आपली दमखम दाखवतो. आता समीकरण पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक असतील 10 आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज अक्षय तयार. राईट मोड द विकेट न मारा केलाय. तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती या लढतीमध्ये आपली दमखम दाखवतो. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं जातं आणि अंतिम टप्प्यामध्ये या लढतीमध्ये शिकस्त कोण राखेल. पेटाली बनाम ओवे कॅम्प. ट्रॅफिक जाम आहे. काहीसं टेन्शन वाढलंय दोन्ही संघांचं, परंतु अंतिम टप्प्यामध्ये कोण योग्य कार्यक्रम इथे करेल हे पाहावं लागेल. काय दमदार शानदार रुबाबदार गोलंदाजीची आखणी केली जाते. जणू काय हा गोलंदाज आगीचे गोले फेकतोय की काय असा परिचय बाबू सर या लढतीमध्ये या गोलंदाजाच्या माध्यमातून दिलं जातं. 4 चांद लावणारी गोलंदाजी या स्पर्धेमध्ये या गोलंदाजानं इथे सिद्ध केली आहे. समीकरण 8 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. मॅच बनली जाते. अंतिम टप्प्यामध्ये उत्तमरित्या षटक हाताळलं जातं. अक्षय केसरकर ऑन फायर. आग ओकतोय. ओहो व्हॉट अ मॅच. काय सामना घडलाय. बिटॉनच्या दिशेने फटका दागण्याचा प्रयत्न. विकेटचं राहिलं पतन आणि इथे खेळाडू बाद होतोय. पेटाली संघाचा कौशल खेणी. बॅक टू द पवेलियन.
अगदी मोक्याच्या क्षणी पकडलेला तो दमदार झेल उत्तमरित्या प्रणय भातोसेच्या माध्यमातून दर्जेदार आपण झेल पाहिला. आता समीकरण 7 चेंडू 12 धावा. याच्यावरती महाराष्ट्रामध्ये कोर्ट कचेरीमध्ये अनेक केसेस पाहतो. तो हा आकडा आहे 7-12. 7-12 वातावरण तापले, त्या दर्जाची गोलंदाजी इथे ओकली जाते. अक्षय केसरकर, रफ्तार का सौदागर. क्रिकेट के कायनात का कोहिनूर हिरा हिरोपंथी गाजवतोय. हाही झेल होऊ शकला असता बाबू सर, परंतु झेल इथे झालाय दान. आणि या स्पर्धेतील तिसरं मेडल षटक पाहू शकता. जोरदार टाळ्या की अक्षय केसरकर या गोलंदाजासाठी. दमदार गोलंदाजी. तरी सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये अक्षय केसरकरचं अभिनंदन करू या खऱ्या अर्थाने. आणि रोशन खऱ्या अर्थाने अतिशय अमूल्य क्षणी अर्थात महत्वाच्या क्षणी त्यांनी इथे निर्धाव षटक हाताळलं. आणि निश्चित स्वरूपात इथे बघा स्पर्धेचे आमचे श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर माजी सरपंच संतोष म्हात्रे साहेब पिसारबे यांच्या वतीने अक्षय केसरकर तुम्ही निर्धाव षटक हाताळलं, तुझ्यासाठी ते 1000 रुपयाचं बक्षीस श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे आयोजक संतोष म्हात्रे यांच्या वतीने जमा झालेला आहे. कारण त्या दर्जाची गोलंदाजी या गोलंदाजाने सफर केली. दोन्ही संघ हार मानायला इथे तयार नाही आहेत. आणि खऱ्या तर या स्पर्धेचा दर्जा काय हे दाखवून देणारी ही दमदार लढत आपण पाहतो. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. बाबू सर, अगदी अक्षय केसरकरनं दाखवून दिलं, कोणी तुमच्यासाठी दरवाजा बंद करत असेल त्याला त्याची जाणीव करून द्या की कडी दोन्ही बाजूनी असते. आणि हे दाखवून दिले या गोलंदाजानं. अक्षय केसरकर केसरयुक्त गोलंदाजीची आखणी समोर पेटाली. ऋतिकेनी एक नावाजलेला खेळाडू आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे. कुठल्याही क्षणी हा सामना फिरू शकतो. आता वातावरण तापलंय, गरमागरमीचं क्रिकेट पाहतो. एव्हरेस्ट मसाल्याचा तडका देणारी ही आपण दमदार स्पर्धा पाहतो. काही प्रेक्षक बसले होते, आता ते उठलेत. त्या दर्जाचा सामना पाहतो. 5 चेंडू 12. 5 चेंडू 12. गोलंदाज सजल भातोसे. सुसज्ज गोलंदाजीची आखणी त्याला करायची आहे, परंतु फलंदाजामध्ये क्षमता आहे. नाव आहे ऋतिकिनी, एक युवा जिगरबाज खेळाडू. टीम पेठाली गोलंदाज. ओहो, प्रहार केलाय ऑन द लॉंग ऑन कडे फटका टाकण्याचा प्रयत्न. स्ट्राईक खूप इम्पॉर्टंट. खराब जजिंग राहिलं. 2 धावा सहज गतीने इथे प्राप्त केल्या जात आहेत. आणि अशा रीतीनं अगदी पाहिलं तर या धावसंख्येनं सांघिक कोठा पुढे मार्ग होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 वरती. अंतिम चरणामध्ये समीकरण पाहायला मिळेल. 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. दोन संघ संघर्ष करतायत. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. आणि इथे या लढतीमध्ये या श्रद्धांजली चषकामध्ये सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. व्हॉट अ मॅच. आग लागली जाते. 4 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार सजल भातोसे. गरमागरमीचं क्रिकेट रॉयल मंचकावरून आमचे आयोजक या लढतीला एन्जॉय करतायत. नेक्स्ट बॉल. ओहो, सुपर से भी ऊपर. टॉपर गोलंदाजी. ऋतिकेनी सारख्या फलंदाजाच्या पायामध्ये जंजीर घालण्याचा प्रयत्न केला जातो. फलंदाजाला इथे सुवर्ण संधी बघा. प्रत्येक षटकारासाठी अभिषेक मादे आणि राजेश मादे यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. अगदी रात्रीमध्ये असा माहोल कुठे होतो? इथे होतो. श्रद्धांजली चषकामध्ये रॉयल म्हणजे राजा सारखं आयोजन. A1 दर्जाची मॅच. 3 चेंडू 10. 3 चेंडू 10. रफ्तार के साथ गिरफ्तार. दमदार शानदार रुबाबदार षटकार. वाह, क्या बात आहे. तर- सामना फलंदाजासाठी बघा या षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज इथे राजेश मादे आहे आणि अभिषेक मादे साहेबांच्या वतीने 1000 अर्थात 2000 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालेला आहे. आणि आमचे प्रकाश माते साहेब माजी सरपंच पिसारबे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. आता रंगात आली मॅच. तर- त्या दर्जाचा सामना. तर प्रकाश माते साहेब माजी सरपंच पिसारबे यांच्या वतीने 5000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे.
षटकारासाठी एका षटकारासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. नशीब कोणाच्या बाजूने येईल, कर्तृत्ववान खेळ कोण राखेल. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असायला हवा, कारण येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते. परंतु दोन संघांसाठी ही एक चांगली सुवर्ण संधी आहे. पेटाली संघ हार मानायला तयार नाहीये. ओवे कॅम्प सुद्धा आपली धमक दाखवतो आणि या स्पर्धेतील एक दमदार सामना या सध्याच्या घडीला इथे आपण पाहू तर शकता. सेजल बातोसे यांच्या वतीने सुद्धा षटकारासाठी विकेटसाठी ते 1,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल प्रत्येकी विकेटसाठी. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा, स्वप्ने जरूर सत्यात उतरतात आणि अगदी त्या दर्जाचा काहीसा माहोल या लढतीमध्ये पाहतो. 2 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 4 धावसंख्येची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता होती. समीकरण अंतिम टप्प्यामध्ये 2 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. दोन संघांसाठी मी एकच म्हणेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. लढायचं असतं, लढायचं असतं, फक्त लढायचं असतं. तो लढवय्या बाणा दोन्ही संघांच्या माध्यमातून अंतिम टप्प्यामध्ये सादर केला जातो. ओहो, सुपर सेबी उपर टॉपर सामना थांबला जाईल, थांबला जाईल. काहीसा निर्णय कंट्रोल रूम मध्ये हा आपल्याला प्रलंबित पाहायला मिळतो. डीजे म्युझिक. दमदार दमदार लय भारी आपण सामना पाहतो. सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण या लढतीमध्ये पाहतो. श्रद्धांजली चषकाची मैफिल आणि या मैफिलीमध्ये या स्पर्धेतील दर्जेदार सामना. धगधग वाढली आहे. आउट, खेळाडू होतो रन आउट. सर्वाधिक मोठा रन आउट अगदी न्यूझीलंड बनाम भारत या लढतीमध्ये महेंद्रसिंग धोनी अगदी 2019 मध्ये जो रनआउट जुलै मध्ये आपण तो धमाकूल पाहिला. विनायक जाधव यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. सजलने हा चेंडू डॉट घेतला तर अगदी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अगदी 1,000 का 1,00,000 द्या तुम्ही आता. बघा आता हेमंत केनी मैदानामध्ये आलेले आहेत आणि सामना जर पेटाली क्रिकेट संघाला जिंकून दिला आणि या सामन्यामध्ये विजय संपादित केलं तर आमचे कैलास दमणे पिसारवे यांच्या वतीने हेमंत केनी यांच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स, कंटिन्यू कॉमेंट्री, रोशन ओनली कॉमेंट्री. एक चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. यशाचा मार्ग हा नेहमी अंडर कंस्ट्रक्शन असतो, त्यामुळे कधीच थांबायचं नसतं. लढायचं असतं, लढायचं असतं, फक्त लढायचं असतं. श्रद्धांजली चषकातील दमदार सामना. एक चेंडू अभिषेक महादेव 3 यांच्या वतीने धावसंख्येची हेमंतसाठी आवश्यकता. चौकारासाठी 4,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. जोरदार टाळ्या. एक चेंडू 3. ओहो, सुपर सेबी उपर टॉपर गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकलाय केदारनाथ ओवे कॅपनं. काय सामना झाला. अगदी शिट्ट्या वाजतात, टाळ्या वाजतायत, त्या दर्जाचा सामना पाहिला. 12 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता असताना अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 6 चेंडू 12 आला आणि अंतिम टप्प्यामध्ये 1 चेंडू 3 हे समीकरण असताना अगदी